पांढरे शुभ्र सुंदर आकाराचे मोदक जे दिसायला इतके सुंदर आहेत पण चवीला सुद्धा खूप अप्रतिम आहेत। मोदक तर तुम्ही नेहमीच बघता शिकता, पण मोदकांसोबत तांदळाचे दिवे कसे बनवायचे ही सगळी माहिती मी काही महत्त्वाच्या टिप्स सोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे। सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। हा व्हिडिओ तुमच्या खूप फायद्याचा ठरणार आहे। सो कंटिन्यू। नमस्कार मंडळी, तर आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज मी माझ्या घरात मोदक बनवणार आहे। तर मोदक मी माझ्या घरी कसे बनवते, असे क्यूट वाले मोदक जे सगळ्यांच्या आपल्या आवडीचे आहेत, ते मी माझ्या घरी कसे बनवते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। सो व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप नका करू, कारण खूप महत्त्वाच्या टिप्स सोबत मी तुम्हाला हे शेअर करणार आहे। हे करून इथे तुम्ही पाहू शकता मी नारळाचे 2 भाग केलेले आहेत, पण त्याआधी नारळ तुम्ही पाहू शकता ओला दिसत असेल तुम्हाला, कारण की नारळाला मी धुवून घेतलंय आणि मग फोडून 2 भाग केले। त्यातला एक पार्ट मी किसण्यासाठी घेतलाय। मोरवीवरती मी हा नारळ किसून घेत आहे। आमची घरची मोरवी खूप छान आहे, माझ्या आईने स्पेशली नारळ किसण्यासाठी बनवून घेतली आहे, त्यामुळे तिच्यावर छान नारळ किसला जातो। ती अशी हलत नाही, मध्ये मध्ये स्थिर राहते, त्याच्यामुळे बारीक नारळ असा किसला गेलाय। नारळ धुवून घेण्याचं कारण हेच की नारळाचा जो चोथा असतो त्याचा असा बारीक मीन्स कचरा किसताना तो किसलेल्या खोबऱ्यावरती पडतो आणि तो काढायला बराच वेळ जातो। सो नारळ जर धुवून घेतलं तर तो कचरा त्याच्यामध्ये पडला जात नाही, म्हणून मी नारळ ओला करून घेते। तसेच तुम्ही आता पाहू शकता कढई ठेवलेली आहे मी गॅसवरती आणि ती छान गरम झाल्यानंतर त्यावरती मी तूप सोडलं। 1 चम्मच घेऊन आणखी थोडा चम्मच मी घेतलाय तूप, जास्त नाही घ्यायचं। आणि त्याच्यावरती तूप असा छान विरघळला गरम झाल्यानंतर त्यावरती मी बारीक केलेला गूळ, ज्याचे मी काप केले होते, जो की 1 वाटी भरून होता। वाटी जास्त मोठी नाही आहे, छोटी वाटी आहे आणि फुल भरूनही नाही आहे, थोडा कमी आहे, इतका गूळ मी घेतला आहे। तर आता तुम्ही पाहू शकता गूळ छान वितळल्यानंतर त्याच्यावरती मी वेलची पावडर घेतलेली आहे, जी की अर्धा चम्मच इतकी वेलची पावडर घेतलेली आहे। आणि हा माझ्या हातामध्ये अर्धा जायफळ आहे, जो की एवढा घ्यायचा नाही आहे, तोही आधी मी वापरलेला आहे, सो अर्धा आहे। आणि आताही मी त्याच्यातनं थोडासा जायफळ घेऊन किसणार आहे या पाकावरती गुळाच्या। वेलची पूड सोबत मला जायफळही थोडासा हवा असतो। तुम्ही पाहू शकता जेवढा मी किसते एवढाच जायफळ मी वापरलाय, कारण त्याच्यामुळे छान सुगंध येतोय। जास्त घेतलं आपण तर कडवट लागेल, सो जास्तही नाही घ्यायचं आहे जायफळ। आणि आता ह्या पाकावरती गॅस माझा मंद आचेवर चालूच आहे, फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे पाक करताना गुळाचा, नाहीतर तो जळून जाईल। आता पाकही छान झालाय, मग त्याच्यावरती आपण हा जो पांढरा शुभ्र किसलेला ओला नारळ आहे तो परतवून घेत आहोत। आणि 2 ते 3 चिमूट तुम्ही पाहू शकता मीठ घेतलंय। मीठ हे चवीनुसार नसून आपला गोडवा कायम राहावा, गोडव्याला एक छान त्याची प्रॉपर जी चव असते ती येण्यासाठी ह्या मिठाचा वापर केला जातो। जास्त मीठ गोड पदार्थामध्ये घ्यायचा नसतो। तर तूप ॲड केल्यानंतर छान गुळाचा पाक केल्यानंतर तयार झाल्यानंतर आपण छान असा ओला नारळ परतवून घेतलाय आणि आता आपला सारण मोदकामधला रेडी आहे। तयार सारण बाजूला ठेवून आपण गॅसवरती एक पातेलं घेतलं, त्यामध्ये 1 कप पाणी ॲड करून 1 कप दूध फुल 1 कप नाही घेतलंय, थोडं कमी घेतलंय आणि पुन्हा तेवढंच पाणी ॲड केलंय मी। अंदाज पकडला तर 2.5 कप आपलं पाणी झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 चम्मच गाईचं तूप पुन्हा ॲड करणार आहोत। जसं सारण भाजताना गाईच्या तुपाचा वापर आपण केलाय, तसंच दूध गरम करताना, म्हणजे दूध आणि हे पाणी गरम करताना आपण
तुपाचा वापर करत आहोत. हे का करणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण तुपाचा वापर का केला आहे. आता हे मिश्रण छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं 2 चिमूट म्हणजे 2 चिमटीत बसेल इतकं मीठ घेतलं आणि ते ॲड केलं. गॅस एकीकडे मीडियम आचेवर सुरूच आहे आणि आपल्या दूध आणि पाण्याला उकळी येत आहे. उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी मला कमी वाटलं सो 2-3 घोटाचं पाणी मी पुन्हा ॲड केलं आहे. तर प्रॉपर तुम्ही 3 कप पाण्याचा अंदाज पकडून चला. तर आता मी ह्या दूध आणि पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये तांदळाची पिठी मिक्स केली आहे. आता मात्र माझा गॅस बारीक आहे आणि मी हळूहळू उलथणीच्या उलट्या साईडनं मी त्या पिठाला मिक्स करत आहे. माझ्या आईने तांदूळ धुवून घेतले, त्याला सुकवले आणि मग मोदकांचं पीठ हे चक्कीवाल्याला गिरणीवाल्याला सांगून बारीक केलं जातं. थोडंसं भरड असते ही पिठी. पूर्ण पाणी आता पिठामध्ये मुरलंय आणि मी गॅस बंद केला आहे. छान पीठ मिक्स करून झाल्यानंतर 2 ते 3 मिनटं मी गॅसवरच ठेवून दिलं होतं. झाकण वगैरे काही न ठेवता गॅस बंद करून 2 ते 3 मिनटं मी असंच ठेवून दिलं आणि त्यानंतर मी लगेच परात घेतलं. परातीमध्ये हे सगळं पीठ मी काढून घेत आहे. आता ह्या गरम असतानाच ह्या पिठाला आपण मळून घ्यायचं आहे, पण सुरुवातीला खूप जास्त गरम लागतं, हात भाजायला नको, म्हणून मी एक वाटीचा वापर करणार आहे. हे पाणी मी पीठ मळण्यासाठी वापरणार आहे. 1 ग्लास पाण्याचा वापर मी केला आहे. आपल्या उकळत घेतलेल्या पातेल्यामध्येच पाणी ॲड केलं आहे आणि ही पाहू शकता तुम्ही माझ्या हातामध्ये वाटी आहे जिच्या मदतीने मी सगळ्या पिठाला असं एकजीव करून घेणार आहे, असं फोडून घेणार आहे. आणि आता हळूहळू पिठाचं टेम्परेचर म्हणजे जे तापमान होतं ते नॉर्मल ह्याच्यावर आलेलं आहे. एकदम पण थंड नाही झालेलं आहे, गरमच आहे. तर मला आता सवय झालेली आहे सो गरम पीठ मळायची, म्हणून मी सुरुवात केलेली आहे. जी वाटी घेतली होती ती साईडला ठेवून मी हाताच्याच मदतीने आता हळूहळू थंड पाणी त्यामध्ये ॲड करून छान पीठ मळून घेणार आहे. तुम्हाला जर हाताला चटके लागत असतील तर तुम्ही वाटीचाच वापर करा. थोडं पिठाचं टेम्परेचर असं नॉर्मल होईपर्यंत. नंतर आपण थोडं पाणी ॲड करत जातो, त्यामुळे पीठ जास्त वेळ काही गरम राहत नाही आणि छान मळला जातो. उकड घेताना 3 कप पाण्याचा अंदाज होता आणि हा पीठ अर्धा किलो पीठ आणलं होतं मी आणि त्याच्यातनं एक मोठी वाटी भरून पीठ मी साईडला काढलं आहे, कारण मला जास्त मोदक होतील सो मी तेवढं पीठ साईडला काढलं होतं. साधारण 400 ग्राम पीठ आपला आहे, अंदाज पकडून चला. आणि 3 कप पाण्याचा अंदाज आहे, पाणी आणि दुधाचा अंदाज आहे. इतकं जर हे प्रॉपर मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवली ह्याची तर तुमचं पीठ खूप छान होईल, उकडसुद्धा छान होईल आणि पीठसुद्धा छान मळून होईल, असं मऊ होईल. मळलेल्या पिठाचे बारीक गोळे काढून घेतले मी, बनवून घेतले. म्हणजेच आपल्याला जितक्या आकाराचा मोदक हवा आहे त्या अंदाजानुसार मी असे पिठाचे गोळे घेतले. त्याला छान गोल आकार देऊन मी त्याला असं प्रेस केलं आणि त्याची छान ही पारी वळून घेतली. तुम्ही पारी कशी वळली आहे मी ती व्हिडिओ स्किप न करता नीट बघा. पारी खूप महत्त्वाची असते. अशी खोल पारी छान वळून घेतल्यानंतर मी दोन्ही एक मध्ये बोट प्रेस करते, साईडच्या दोन्ही बोटांनी ते पीठ असं दाबून घेत आहे. असे मी म्हणजे अशा 5 ते 6 पाकळ्या करू शकता तुम्ही. जितक्या पाकळ्या होतील तितका तुमचा मोदक सुरेख होईल आकाराने. माझ्या पारीच्या जवळजवळ 8 पाकळ्या अशा झालेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये मी सारण भरून घेत आहे. सारण भरताना इतकी काळजी घ्यायची आहे की सारण जास्तही न भरला जावा आणि कमीही न भरला जावा, म्हणजे आपल्याला मोदक वरती प्रेस करायला जमला पाहिजे, नाहीतर सारण पिठाच्या बाहेर येण्याची शक्यता असते. सो सारण मीडियम मोदक आपला जेवढा पाहिजे मोदकामध्ये तेवढाच सारण भरायचा आहे. एक जास्त वाटलं तर काढून साईडला ठेवायचं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता मी छान असं गोल आवळून त्या पाकळ्या छान असा सुरेख आकार माझ्या मोदकाला दिला. तांदूळ धुतलेले असतात, मग वाळवलेले असते, मग पीठ तयार केलं जातं हे मोदकाचं. सो
पांढरे शुभ्र मोदक होतात आपले. तर मी उकड घेताना जे घी तूप ओतलं होतं 1 चम्मच 2 चम्मच तुम्ही पाहिलं तर ते आपण ह्यासाठी ॲड करतो की पीठ छान मऊ मळलं जातं आणि त्या तुपामुळे एक मोदकाला वेगळी शाईन येते, जेणेकरून आपला मोदक खूप छान दिसतो. ज्याच्यामुळे आता तुम्ही पाहू शकता मी पुन्हा अशा छान पाकळ्या केल्या आहेत. भरपूर पाकळ्या झाल्या की मोदक छान दिसतो आणि पुन्हा त्याच्यात भरून असं सारण भरत आहे. फक्त सारण मोदक वरती प्रेस करताना सारण बाहेर यायला नको, सो थोडं सारण आपण बाहेर काढायचं आहे. उजव्या हातात जर मोदक आहे तर डाव्या हाताच्या मदतीने त्या पाकळ्या मी आवळून घेणार आहे. जवळ आणायच्या आहेत. हळूहळू मोदक वळवत जायचं आहे आणि एकदा का त्या सगळ्या जवळ आल्या एकसारख्या मग त्यांना मी वरती प्रेस करून घेणार आहे. मला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही हळूहळू वळवत जा, हळूहळू त्या पाकळ्या जवळ घेत जा, म्हणजे तुमच्याही मोदकाचा इतका सुंदर आकार येईल. एकदा का सवय झाली की तुम्हीही फास्ट असं मोदक वळून घेऊ शकता. सेम प्रोसेसने मी सगळे मोदक असेच तयार करून घेणार आहे. हे आणि मी माझ्या लेकीला शिकवते ना, हे बघ तिने पण केलं बघा. पहिल्यांदा नाही, ही दुसऱ्यांदा. पहिल्यांदा जरा वाकडा तिकडे झालेला, आज तिने बरोबर शेप दिलाय बघा. किती क्यूट वाला. ये इकडे दाखव त्यांना. स्कूलमधनं आली आहे आणि एवढा क्यूट वाला मोदक बनवलाय. तिला आवडतं असं, ती येते शिकायला मध्ये मध्ये. शामनी नाही कंटाळा करते. हे तिने किती क्यूट पाकळ्या बघा नाही केलेत, मस्तच केलाय. आणखी एक देते करायला. पहिल्यांदा देतेस तू आणखी करायला. ही पारी देते तिला. सेकंड मोदक पण माझ्या भार्गवीचा. छान. आता बस, आता 2च. शिक. दोन्ही मी खाईन. असं तर प्रत्येक वेळेस संकष्टीला तू बनवणार, मग शिकणार. तूच खातो दोन्ही पण. मोदकासारखीच पारी करून फक्त 5 कळ्या मला करायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी सारण भरलंय आणि सारणावरती मी साखर घातली आहे, कारण साखरेचा तो एक मान असतो. कारण आजची ही साखर चौथ आहे आणि साखर चौथीला हे असे दिवे तयार करावे लागतात साखरेचे. तर पूजा झाल्यानंतर साखरेचे दिवे वेस्ट जातात, म्हणजे ते कोणी खात नाही. सो मी त्याच्यामध्ये सारण भरते, म्हणजे दिवेही मोदकासारखेच होतात आणि ते खाल्ले जातात. साखरेचा मान असतो म्हणून मी थोडीशी साखर त्याच्यामध्ये ॲड करत असते. सेम मोदकासारखं पाकळ्या जवळ आणून जे वर पीठ आलं एक्स्ट्रा त्याला मी थोडं हलक्या हाताने प्रेस करून असा जो वरचा खोल भाग तयार करत गेली. अशी आपल्या अंगठ्याच्या आणि पहिल्या बोटाच्या मदतीने हळूहळू त्या खोल भागाला मी पसरवत गेली आणि वाटीसारखा शेप दिला, म्हणजे आपलं तेल ओतल्यावर त्याच्यामध्ये छान राहील आणि ही दिवा होईल तर दिव्यामध्ये ही वात प्रॉपर राहील, म्हणून हा शेप मी केला आहे. म्हणजे माझी वात अशी इकडे तिकडे होणार आहे नाही आणि दिसायलाही किती क्यूट हा दिवा दिसतो तांदळाचा. हा या संकष्टीला साखर चौथीला आमच्याकडे वापरला जातो. मस्त छान अशी सुबक टोक पुढे काढल्यानंतर मागे मी त्याला थोडंसं प्रेस केले, म्हणून हा इतका सुंदर आकार आलाय दिव्याचा. मोदक वाफवण्यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलंय, त्याच्यामध्ये पाणी ॲड केले. पातेलं म्हणजे ही लग्नी आहे, आम्ही हिला लग्नी म्हणतो, जी की मोठी असते, हाईटला कमी असते, अशी पसरट असते आणि त्याच्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी ठेवलंय आणि त्यावरती मी ही जी चाळण आहे ती ठेवली आहे. तिच्यामध्ये आपल्याला आता मोदक ठेवायचे आहे, पण त्याआधी मी एक व्हाईट कलरचा रुमाल आहे जो पसरवून घेतला आहे. तुमच्याकडे वाफवण्यासाठी मोदक पात्र असेल तर अतिउत्तम. माझ्याकडे मोदक पात्र नाही आहे, सो आम्ही असेच मोदक वाफवतो. आता ते जे रुमाल आहे त्याच्यामध्ये मी पसरवून घेतले, त्यातला मी पाण्याचा थोडा शिंपडा मारला, म्हणजे तो रुमाल ओला झाला आहे. म्हणजे ओला झाल्यामुळे आपले मोदक आता काढताना चिटकले जाणार नाही, छान वाफवले जातील. सगळे मोदक सगळीकडे सेट करून झाल्यानंतर त्याच्यावरती झाकण दिलं. झाकण लावून 15 मिनिटासाठी मी
ठेवून दिलं आणि मीडियम गॅसच्या आचेवर मी छान 15 मिनिटांसाठी माझे मोदक वाफवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे जसेच्या तसे शेपमध्ये माझे मोदक छान वाफवून झालेले आहेत. फक्त गॅस बंद केल्यानंतर मोदक असे थंड झाले, टेम्परेचर नॉर्मल झाल्यावरही तुम्ही हे मोदक ताटामध्ये काढू शकता. पण मला सध्या घाई आहे, मला पुन्हा त्यांना दुसरे मोदक ह्या पात्रामध्ये ठेवायचे आहेत वाफवण्यासाठी. म्हणून मी हे गरम गरम एका चम्मचच्या मदतीने चम्मच जास्त प्रेस करायचा नाही, नाहीतर आपला मोदक फाटला जाईल. फक्त नॉर्मल चम्मचची मदत घेऊन मी गरम गरम मोदक साईडला काढून ठेवलेले आहेत. आणि आता पुन्हा सेम प्रोसेसमध्ये मी बाकीचे मोदक आपले आणि तयार केलेले दिवे वाफवून घेणार आहे. चाळणीला छिद्र असल्यामुळे वाफ येते आणि कापड कॉटनचंच असल्यामुळे ती वाफ बाहेर पास होत जाते आणि या वाफेवर हे छान मोदक आपले शिजून निघतात. काही जण केळीच्या पानाचा वापर करतात, पण मी कधी केलं नाही. मला ही पद्धत खूप सोपी वाटते, सो मी ह्याच्यामध्ये वाफवून घेते. तर हेही मोदक आणि दिवे आपले आता रेडी आहेत. एकसारखे मोदक आणि एकसारखे दिवे इतक्या सुंदर आकाराचे आता आपले तयार आहेत. तर अशा पद्धतीने हे आपले मोदक झालेले आहेत. आकारही खूप सुंदर आलेला आहे मोदकांना. जसा आकार सुंदर आलाय तितके चवीला सुद्धा सुंदर झालेत. हे म्हणजे खाल्ले तर नाही, पण मी खाणार आहे आणि सुंदरच झाले असतील. थोडी बदलते दरवेळेस, सेम असते टेस्ट. आमची माझ्या लेकीला पण आवडतात ना. आणि नाही यावेळेस तर तिचा मूड झालेला मोदक खायचा. आणि आज आमचा फास्ट आहे, सो आज आम्ही बनवल्यात हे दिवे आणि हे मोदक. तर कशी वाटली रेसिपी? काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. आणि शाही मोदक पण असतात असे छानवाले भारी, तेही मी तुम्हाला एखाद दिवशी शेअर करेन रेसिपी. ती व्हिडिओला जर 500 लाईक्स आले तर करू. 500 लाईक, 1K लाईक. माझ्या ह्या व्हिडिओला 1K लाईक आले की मी लगेच ती व्हिडिओ शेअर करेन. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आणि फास्ट आहे म्हणून तुम्ही कसे करता मोदक ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता फास्ट आहे, नाहीतर तुम्हाला मी हा मोदक खाऊन दाखवला असता. असा फक्त तुपाची धार त्याच्यावरती ओतून असं खाऊन दाखवला असता. मला असं आत्ताच असं झालं की मी खावं, पण आज फास्ट आहे सो मी खाऊ नाही शकत. तर कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली असेल तर लाईक शेअर करा जास्तीत जास्त आणि बेल आयकॉनची बेल वाजवा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.